नमस्कार. इयत्ता 12वी इतिहास. प्रकरण 6. या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. प्रकरण 6. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजांच्या वसाहतीविरुद्ध भारतीयांचा असलेला संघर्ष या संबंधीची माहिती आपल्याला पाहायची आहे. मागील तासिकेमध्ये आपण पूर्वीचे लढे, उदाहरणार्थ पाईकांचा उठाव, भिल्लांचे उठाव, नाईक यांनी केलेले उठाव, रामोशी समाजांचा उठाव, त्याचबरोबर चा राष्ट्रीय उठाव आणि या राष्ट्रीय उठाव पाठीमागील विविध कारणांचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केला आहे. यामध्ये तात्कालिक कारण, दीर्घकालिक कारण, त्याचबरोबर च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांचा असलेला सहभाग, यामुळेच हा उठाव यशस्वी होऊ शकला किंवा हा उठाव मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहू शकला. जसं ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिक यांचा असलेला असंतोष, त्याला विविध कारण या असंतोषाच्या पाठीमागे होती. या विविध कारणामुळे देखील हा उठाव होऊ शकला. त्याचप्रमाणे राजकीय कारणे, सामाजिक कारणे, धार्मिक कारणे, आर्थिक कारणे, या सर्व कारणांचाही समावेश यामध्ये आपल्याला करता येईल. विशेष करून ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्या संबंधी केला जात असलेला भेदभाव, त्यांना दिली जात असलेली द्विजभावाची वागणूक, त्यांच्यावर लादलेली अनेक बंधने, किंवा नोकऱ्यामधील बदल्याबाबत केला जाणारा पक्षपात, त्यांच्या कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, किंवा त्यांच्या वरिष्ठ पदावर त्यांना बढती न देणं, इत्यादी अनेक कारणामुळे
इंग्रज फौजेतील भारतीय सैनिक हे दुखावले होते आणि त्यामुळेच या सैनिकांनी इंग्रज विरोधी भूमिका घेतली, इंग्रजांच्या विरोधात उठाव केलेला दिसतो. त्याचप्रमाणे संस्थानिकाच्या विरोधातील घेतलेली भूमिका, विशेष करून लॉर्ड डलहौसींची दत्तक वारसा हक्क नामंजूर करणे, ही भूमिका या विरोधात संस्थानिक पेटून उठले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वतनेही जप्त केली आणि त्यामुळे स्थानिक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होता, वतनदार नाराज होता, संस्थानिक नाराज होते. कायमधारा, रयतवारी, महालवारी या पद्धतीमुळे शेतकरी नाराज होता. रोख स्वरूपात द्यावा लागणारा कर, इंग्रजांची बदलती कर व्यवस्था, भारतीयांच्या संदर्भामध्ये इंग्रजांमध्ये सहानुभूतीचा दृष्टिकोन नसणे, विविध अशा कारणांचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केलेला आहे. या तासिकेत आपण या उठावाचं स्वरूप किती व्यापक होतं, त्याची व्याप्ती किती प्रमाणात होती, हा उठाव नेमका कसा झाला, या संबंधीची अधिकची माहिती आपण घेणार आहोत. इंग्रजांचं आर्थिक पिळवणुकीचं धोरण, धर्मांतरांचं धोरण, भारतीयाच्या रूढी परंपरा याला छेद देणे, इत्यादी अनेक बाबींमुळे ब्रिटिशाबद्दल भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि यामधूनच 1857चा राष्ट्रीय उठाव किंवा 1857चा स्वातंत्र्य लढा उभा राहिला. च्या उठावाचे स्वरूप मध्ये हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका देण्यात आल्या. या बंदुकीमध्ये नवे काडतुस दिली व या काडतुसामध्ये गाय व डुकराची चरबी लावलेली अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली आणि खऱ्या अर्थाने असंतोषाला सुरुवात झाली असे आपल्याला म्हणता येईल. कारण गाय ही हिंदूंसाठी पूज्य, तर डुक्कर ही मुस्लिमांसाठी निषिद्ध, आणि ही बातमी पसरल्याबरोबर सैनिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष उफाळून आला. अगदी सर्वत्र हा असंतोष पसरल्याचं दिसतं. कारण बंदुकामध्ये वापरलेली ही काडतुसे दाताने तोडावी लागत असत व दात म्हणजेच बंदुकांच्या काडतुसांना दात लावावा लागत असे किंवा तोंडाने ती काढावी लागत असत. आपल्या तोंडाचा त्याला स्पर्श
करावा लागत असे. आणि यामुळे इंग्रजांच्या सैनिकात असलेले भारतीय सैनिक गाय ही पवित्र आहे, पूज्य आहे आणि इंग्रज मुद्दाम म्हणून आपल्याला या गोष्टी करायला होतात. हे धर्मसंकट त्यांच्या पुढे उभं राहिलं आणि यामुळं असंतोषाला सुरुवात झालेली दिसते. आणि म्हणून सैनिकातील हिंदू सैनिकांनी गाईला लावलेली चरबी या काळात वापरण्यास नकार दिला. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांनी हा असंतोष मोडून काढला, हा उठाव मोडून काढला, जबरदस्ती केली. मात्र 1857 मध्ये बराकपूर येथे छावणीमध्ये मंगल पांडे यांनी असंतोषाचं तोंड फोडलं. मंगल पांडेंनी हा उठाव आक्रमकपणे याला विरोध केला. मात्र मंगल पांडेला इंग्रजांनी फाशी दिली. याचे पडसाद संपूर्ण देशभर भारतीय सैनिकांमध्ये पसरले आणि यामधून असंतोष अधिकच वाढत गेला. याबरोबरच लखनौच्या सैनिकांनी उठाव केला. मेरठमधील घोडदळांच्या कंपन्यांनी उठाव केला. मग हा उठाव करत असताना सैनिकांच्या समोर एकच ध्येय होते, ते म्हणजेच इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे. व हे करत करत भारतीय सैनिक दिल्लीच्या दिशेने चालून आले. केवळ चालून आले एवढेच नव्हे तर 12 मे 1857 हिंदी शिपायांनी दिल्लीवर पूर्णपणे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आक्रमण करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. मात्र तोपर्यंत या लढ्याला नेतृत्व नव्हतं. हे नेतृत्व मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचं नेतृत्व सोपवण्यात आलं. आणि या लढ्याचं नेतृत्व बहादूर शाहकडे देऊन हिंदी सैनिकांनी अतिशय आक्रमकपणे दिल्लीवर हल्ला करून दिल्ली स्वतःच्या ताब्यात घेतली आणि इंग्रजांना जेरीस आणले. अशा प्रकारे हा उठाव जवळपास हिंदी सैनिकांनी सर्व भारतभर याचं पेव फुटलेलं दिसतं किंवा या उठावाचं पडसाद पडलेले दिसतात. बहादूर शाह शहनशाह ए हिंदुस्तान बनवण्यात आलं व 1857 नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आलं. असं जरी असलं तरी देखील प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग, सेनानी बख्त खान इत्यादी करत होते. म्हणजेच दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खान यांनी आपल्याकडे घेतलेली दिसते.
हिंदी सैनिकांनी दिल्लीवर मिळवलेला ताबा, त्यामुळे इंग्रज चिडले आणि 27 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीस आले. त्यांनी दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. यात ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. सर जॉन लॉरेन्स व सिख पलटणीमुळे ब्रिटिशांना दिल्ली जिंकता आली. ब्रिटिश सरकारने हिंदी सैनिकांच्या ताब्यात असलेली दिल्ली स्वतःकडे घेतली व जनरल हडसनने बहादूर शाहस अटक करून रंगून या ठिकाणी पाठवले व तिकडेच 1862 मध्ये बहादूर शहांचा मृत्यू झाला. सदरच्या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या नकाशामध्ये काही स्थळं दिलेली आहेत. जसं की पिवळ्या रंगामध्ये असलेला जो भूभाग आहे तो इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश होता. लाल रंगाने केलेल्या खुणा, गोलाकार खुणा या लढ्याची महत्वपूर्ण ठिकाणं आहेत. आणि रेषांनी दिलेला भाग भारताची वर्तमान बाह्य सीमा दाखवणार आहे. यामुळं या उठावामध्ये तत्कालीन भारतीय उपखंडातील म्हणजे सध्याचा पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यामधील फार मोठ्या शहरांचा समावेश या उठावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला. जसे की कराची, शिकारपूर, पेशावर, बांगलादेशमधील सध्याच्या बांगलादेशमधील ढाका, चित्तेगाव, तसेच मुझफ्फरनगर, दिल्ली, फिरोजपूर, बेरेल, इटावा, अलाहाबाद, सागर, जबलपूर, नागपूर, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, अहमदाबाद, नसीराबाद, ग्वाल्हेर, आग्रा, झाशी इत्यादी सर्व शहर उठावाने पेटून निघाली होती. या उठावाचं स्वरूप फार व्यापक होतं. याबरोबरच या उठावामध्ये अयोध्या, लखनौ, वायव्येकडील प्रांत यामध्ये उठावाने फार मोठ्या प्रमाणामध्ये वेग घेतला. तसेच अलीगड, इटावा, मथुरा, लखनौ, बरेली, आजमगड, फैजाबाद, कानपूर, झाशी, अहमदाबाद या ठिकाणी असंतोष अगदी वणव्यासारखा पेटलेला दिसतो. त्याचप्रमाणे पंजाबमधील जालंधर, लुधियाना, मुलतान, सियालकोट या ठिकाणी देखील हिंदी सैनिकांनी, हिंदी शिपायांनी उठावाचं सक्रिय स्वागत केलेलं दिसतं. मध्य प्रांतात सध्याचा मध्य प्रदेश
ज्याला म्हणता येईल, म्हणजेच त्यावेळेला मध्य प्रांत, ग्वाल्हेर, इंदोर, महू, सागर येथेही उठावाच्या फार मोठ्या घटना घडलेल्या दिसतात. नशिराबाद येथील लष्करी छावणीत उर्वरित राजस्थानमध्येही उठाव झालेला दिसतो. सध्याचा बांगलादेश म्हणजेच तत्कालीन ढाका, चितगाव, मदारीगंज, त्याचप्रमाणे बिहारमधील भागलपूर येथेही उठावाचं लोण पसरले. म्हणजेच उठावाचं व्याप्ती फार मोठी होती. सर्व भारतभर हा उठाव पेटलेला दिसतो. सर्वच प्रदेशामधून इंग्रजांच्या विरोधात हे बंड पुकारण्यात आलं होतं आणि ते असंतोषाचं एक प्रकारचं प्रतीक होतं. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येईल. जसं की नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचं नेतृत्व केलं. मात्र या ठिकाणी इंग्रज सेनापती हॅवलॉक यांनी कानपुरात येऊन नानासाहेब तात्या टोपे यांनी कानपूरचा लढा दिलेला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले, मात्र तो लढाई अयशस्वी झालेला दिसतो. यांनी म्हणजेच इंग्रज कमांडर सर कॉलिन कॅम्पबेल यांनी तात्या टोपेचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवलेले दिसते. म्हणून 1857 ही घटना म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य लढा होता, असेच आपल्याला म्हणता येईल. यामधील महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या मध्ये तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत, मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग इत्यादींची नावे सांगता येईल.